आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर किती परिणाम झालेला आहे? आमचे प्रतिनिधी आहेत आमच्यासोबत गणेश थोरात. गणेश, अपडेट्स काय? नक्कीच वृषाली, आपण सध्या ठाण्यातील खारेगाव टोलनाक्या या ठिकाणी आहोत आणि ठाणे ते नाशिक गेल्या काही तासापासून या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। पावसाने जरी विश्रांती घेतली असेल मात्र दुसरीकडे बघायला तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य या ठाणे नाशिक असेल या नाशिक ठाणे या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। तसंच अर्धवट कामामुळे या ठिकाणी गेल्या तासाभरापासून जे आहे ते वाहनधारक जे ते अडकून पडलेले आहेत, त्यामुळे मोठा त्रास जो आहे तो वाहनधारकांना सोसावा लागत आहे। मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले की खड्डे ज्या ठिकाणी असतील त्वरित बुजवावे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, MMRDC असेल, MMRD असेल, या ठिकाणी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे खड्डे पाहिजे तसे बुजवण्यात आलेले चित्र दिसत नाही। मात्र गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते ठाणे नाशिक जो हायवे जो महामार्ग आहे तो बनत आहे, त्यामुळे अर्धवट राहिलेल्या कामामुळे देखील मोठा फटका पडत आहे। त्यामुळे रुग्णवाहिका असेल इतर वाहनांना देखील याचा फटका पडत आहे। त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर हे खड्डे कधी बुजतील आणि ही वाहतूक कोंडी कधी दूर होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी तुम्ही ठाणे आणि नाशिकला जाणार असेल तर घरातनं विचार करूनच घरातून बाहेर पडावे असं देखील आता इकडे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। त्यामुळे नक्कीच या ठिकाणची वाहतूक कोंडीचा नक्कीच अनेकांची या ठिकाणी तारांबळ होतीये। धन्यवाद सुनील, गणेश आणि गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।